खमंग रेसिपीमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. पावसाळ्यात किंवा थंड वातावरणामध्ये आपणास जर गरमागरम व्हेज मंचाव सूप मिळालं तर किती छान ना. तर मग असंच रेस्टॉरंट स्टाईल व्हेज मंचाव सूप कसं घरच्या घरी करायचं ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे. तर मग चला करूया व्हेज मंचाव सूप. व्हेज मंचाव सूपसाठी काय काय साहित्य लागते ते आता आपण बघूया. इथं आपल्याला लागणार आहे 1 वाटी बारीक चिरलेला कोबी, 1 वाटी कांद्याची पात घेतलेली आहे बारीक चिरून, 1 वाटी गाजर बारीक करून घेतलेला आहे, 1 वाटी ढोबळी मिरची बारीक करून घेतलेली आहे, तिचा कांदा जो आहे तो चिरून मी बारीक करून 1 वाटी घेतलेला आहे, 1 चमचा आलं किसून घेतलेला आहे, 2 चमचे लसूण बारीक चिरून किंवा किसून सुद्धा घेऊ शकता, चवीपुरतं मीठ, 2 चमचे व्हिनेगर, कॉर्नफ्लॉवर 2 ते 3 चमचे लागणार आहे, हक्का नूडल्स घेतलेले आहेत, तुमच्याकडे जे अवेलेबल आहे ते तुम्ही घेऊ शकता, 2 ते 3 हिरव्या मिरच्या मी बारीक इथं करून घेतलेल्या आहेत, सोया सॉस, रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस, 2 चमचे तेल आणि 1.5 ते 2 लिटर आपल्याला पाणी लागणार आहे. आता आपण साहित्य काय काय लागतं ते बघितलं. आता चला करूया व्हेज मंचाव सूप. पातेलं आपलं गरम झालेलं आहे. आता आपण 2 चमचे तेल घालून घेऊ. तेल आपलं गरम झालंय. आता आपण आलं घालून घेऊया. त्यानंतर 2 चमचे लसूण, मिरची घालून घेऊया आपण बारीक केलेली. आलं लसूण आपण 20 ते 30 सेकंदच परतायचं आहे. तर कोबी बारीक चिरलेला घालूया, गाजर, ढोबळी मिरची, पातीचा कांदा घालून घेऊया. हे सर्व मिश्रण आपण 2 ते 3 मिनिटच परतायचं आहे. गॅस थोडा मोठा करून परतायचा आहे, जास्त वेळ परतायचं नाही. दोन ते 3 मिनिटं झालेले आहेत आपले. आता परतून आता आपण पाणी घालूया. पाणी तर मी 1.5 ते 2 लिटर घेतलेलं आहे पाणी. पाणी घातल्यानंतर आपण आता 8 ते 10 मिनिटं हे चांगलं उकळून घेऊया. इकडे आपले 8 ते 10 मिनिटं शिजेपर्यंत आपण दुसरीकडे पातेलं ठेवून नूडल्स गरम पाण्यामध्ये शिजवून घेऊया. उकळी येईपर्यंत आपण गॅस मोठाच ठेवायचा आहे. उकळी आल्यानंतर आपण गॅस मिडियम करायचा. आता आपल्या व्हेजिटेबलला छान उकळी आलेली आहे. आता आपण गॅस बारीक करू. दुसऱ्या पातेल्यात पण पाणी उकळले आहे. आता आपण यामध्ये थोडंसं तेल घालून घेऊया. तुमचं तेल घालायचं. तेल घातल्यामुळे नूडल्स आपले मऊ आणि मोकळे होतात. आता पाण्यात नूडल्स घालून घेऊया. नूडल्स आपल्या शिजलेले आहेत. कट करून बघायच्या. बघा कट झालेले आहे आपले नूडल्स. आता छान शिजले. तर आपण आता थंड पाण्यामध्ये काढून घ्यायचे आहेत. आता आपण नूडल्स चाळणीमध्ये काढून घेऊया. नूडल्स आपण आता ज्या चाळणीमध्ये काढून घेतलेले आहे यामध्ये आता आपण थंड पाणी घेऊया. नूडल्स आपल्या थंड होईपर्यंत आपण इकडे बाकीचे साहित्य याच्यामध्ये घालून घेऊया. 2 चमचे सोया सॉस घालूया. 1 चमचा रेड चिली सॉस, 1 चमचा ग्रीन चिली सॉस, 2 चमचे किंवा 1.5 चमचा व्हिनेगर घालायचंय आणि चवीपुरतं मीठ, अर्धा चमचा मिरची पूड घालायचे. साहित्य आपण सगळं घातलेलं आहे. मिश्रणात आपण थोडं हलवून घेऊया. सूपला किती छान कलर आलेला आहे बघा. इथे मी अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे. त्यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घालून घेऊया.
पाण्यामध्ये छान मिक्स करून घेऊया. सूप आपल्याला रेडी झालेला आहे. तोपर्यंत आपण नूडल्स फ्राय करून घेऊया. नूडल्स मध्ये आपण कॉर्नफ्लॉवर थोडंसं घालून घ्यायचं. यामुळे काय होतं की नूडल्स आपले कुरकुरीत होतात. तेल आपलं छान गरम झालं. आता त्यामध्ये नूडल्स घालून घेऊया. नूडल्स आपले तळलेले सोनेरी रंगावर ते आपण काढून घेऊया. बाकीचे नूडल्स पण आपण असेच तळून घेऊया. तर तयार आहे आपले व्हेज मंचाव सूप. तर आपण आता ह्याच्यामध्ये नूडल्स फ्राय केलेले नूडल्स ह्याच्यामध्ये घालून घेऊ. तर याची आपण आता टेस्ट करून बघू. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी खमंग रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.